नमस्कार मंडळी. सो आता संध्याकाळ झालेली आहे आणि आम्ही आलेलो आहोत टिक्का अँड रॅप्स या रेस्टॉरंटमध्ये, जे आमच्या एक खूप चांगल्या फ्रेंडचं क्लोज फ्रेंडचं रेस्टॉरंट आहे. आणि पिट्सबर्गमध्ये तुम्ही आले तर नक्की ट्राय करा, कारण की यांच्याकडे खूप युनिक व्हरायटी आहे खायला. म्हणजे तुम्ही जर नॉर्मल रेस्टॉरंटला जातात तेव्हा नॉर्मल आपलं चायनीज, इंडो चायनीज किंवा इंडियन असं असतं, पण ह्यांच्याकडे काहीतरी नांडीला रॅप आहे, चिपोटले बाउल जसं असतं तसं ह्यांच्याकडे इंडियन बाउल आहे. सो हे पण खूप तुम्ही ट्राय करू शकता आणि आपण त्यांच्याशी गप्पा मारणार आहोत आणि मी तुम्हाला रेस्टॉरंट थोडक्यात दाखवणार आहे. सगळे मागून बघू शकता तुम्ही की ही पूर्ण गँग आपलीच आहे रेस्टॉरंटमध्ये आता सध्या. आणि तिकडे दिनेश आणि जितू आहेत, ते त्यांचे नांडीला रॅप बनवतात आणि आपण पण जाणार आहोत आणि नांडीला रॅप आणि बाउल खाणार आहोत आणि त्यांच्याशी गप्पा पण मारणार आहोत. आणि त्यांनी हे रेस्टॉरंट कसं सुरू केलं, त्यांचं मोटिव्ह काय होतं, हे आपण थोडक्यात त्यांच्याशी गप्पा मारणार आहोत. सो आता आपण त्यांना ऑर्डर देऊया आणि बघूया ते कसं बनवतात आणि मग त्यांच्याशी गप्पा मारूया. मी आता मागवणार आहे नांडीला रॅप, चिकन नांडीला रॅप इकडे फेमस आहे. सो मी आता ते मागवते आणि आहारासाठी चिकन विंग्स. शकता की वेगवेगळे ऑप्शन्स आहेत त्यांनी दिलेले आहेत, म्हणजे व्हाईट राईस, ब्राऊन राईस, त्याच्यानंतर मग चिकन टिक्का, लॅम खिमा, चिली चिकन, पावभाजी, एग मसाला, अँड देन यू हॅव अनदर प्रोटीन हिअर इट्स कॉल्ड पनीर टिक्का, चिली पनीर, चिकन मसाला, चिकपी मसाला सॉरी. आणि मी इकडे सगळे सॉसेस आहेत आणि इकडे मग पुढे गेल्यावर तुम्हाला ते कॅरट आणि कॉर्न आणि चिकपीज हे सगळं मिळेल आणि मग इकडे सॉसेस. सो इकडे सो यामध्ये त्यांनी तो चिकन नांडीला म्हणजे नान आहे तो गरम करतात. येस येस. तो हे जे आता टाकतात ते चिकन टाकतात आणि हे फजिटा आहेत. सो आप यहाँ कभी आए पिट्सबर्ग में? It's been 8 years. और आप from Cincinnati only. सो सिन्सिनाटी आम्ही ज्या कम्युनिटीत राहायचो त्याच कम्युनिटीमध्ये हे राहायच्या आधी. आणि जितू आणि दिनेश हे खूप चांगले फ्रेंड्स आहेत आणि हे पिट्सबर्गला 8 वर्षापूर्वी इकडे आले. सो आप इंडिया में कहाँ से हो? MP, Ujjain. He's from Bhopal. ओह, सो वी हैव फ्यू फ्रेंड्स फ्रॉम भोपाल जो अटलांटा रहते हैं. यस. So you will see more of a taste of Indore. इंदौर. अच्छा. More Indori touch taste food. अच्छा. In our food you'll find that. Okay. So what did motivate you guys to open like a restaurant? It's our passion for the food and love. We love trying different cuisine. One other thing we noticed that everyone is serving the same type of exactly food, right? Yeah. Wanted to bring in something very fast, quick, easier way to eat an Indian food. Yeah.
which can go for everyone's customizable. करेक्ट. For a spice like a family comes, especially with the kids. Correct. When you go to an Indian restaurant, it takes a long time. Correct, The food, yeah, right? yeah. People doesn't have that much patience with the small kids. They Exactly. wanted to give a quick option. Correct. A healthy, fast, quick, and customized. बघू शकता की वेगवेगळ्या काहींचे स्पायसेस आहेत आणि सॉसेस पण आहेत आणि तिकडे चीज आणि हे. सो इट्स लाईक इंडियन डिश विथ अमेरिकन टच. आणि ते तुम्हाला लगेच म्हणजे 5 मिनिटात आता हिचा रॅप तयार होईल आणि तो नेत्राला खायला. नेत्राच्या तोंडाला आधीच चव सुटलेली आहे. If you look at it, Nandia was a concept of bringing a Mexican fusion dish with an Indian touch to it, right? Okay. So if you see our tagline, it's a taste with a twist. So we Okay. bring in like the whole main entrees which we have, the burrito bowls, wraps, salads, Nandia, naan tacos are Mexican dishes but with an Indian touch, right? फ्राईज टाकले, फ्राईज ट्राय केले, मसाला फ्राईज. आजपर्यंत मी असे मसाले फ्राईज कधीच खाल्ले नाही. खूप अमेझिंग, एकदम स्पायसी पण नाही आणि सॉल्टी, खूप छान छान. सो नेत्राचा आता रॅप रेडी होतो है. सो ये रैप को करने के बाद आप क्या करोगे? We will grill it. It's like imagine either quesadilla or a panini. So it gets grilled on a panini grill for 2.5 minutes or so. So it's a good crunchy hot panini sandwich. ओके. That's how. So we visualize it as more as a quesadilla. But you can say a panini, quesadilla, whatever. It's like a sandwich, right? ओके ओके ओके. So now, सो यामध्ये हे ग्रिल करतील. And it will be like 2 to 3 minutes? 2.5 minutes. 2.5 minutes. It's a very fixed, right? Whether I make, anyone makes, it's a very fixed process base. 2.5 minutes. It's a timer base, right? ओके. The temperature of the grill is fixed. So आरती पापडी चाट बनवायला सांगितलं आहे. बघूनच असं तोंडाला पाणी सुटतंय. हे काय सांगतात की जसं आपली कचोरी असते ती सॉगी बनते घरी नेल्यावर, पार्सल नेल्यावर, तर त्याच्यामुळे त्यांनी रिप्लेसमेंट म्हणून एक तोडगा काढला आहे आणि तेच ते दाखवतात आता. सो ह्याच्यामध्ये ते कचोरी बनवतात आणि ह्याच्यामध्ये कचोरी बनवून ते देतात जेणेकरून हे सॉगी नाही होत. सो असे खूप असे अनोखे तोडगे यांनी काढलेले आहेत. सो पिट्सबर्गला तुम्ही आले तर नक्की ट्राय करा. कसं आहे? अमेजिंग है, बहुत अमेजिंग है. कैसे खा रही है देखो. और ये क्या है? ये राजस्थानी थाली. ये राजस्थानी थाली कैसी है? बहुत अच्छी. आना तुला आवडलं? इकडे जरूर या प्लेसवर. अमेजिंग. पिट्सबर्ग तो ये रेस्टोरेंट में आना ही आना है. हाँ, टू गुड खाना, टू गुड. और स्टार्टर में फ्राइज तो ऑर्डर करना ही करना है. यस, एंड स्टार्ट विथ फ्राइज. फ्राइज, कॉलीफ्लावर विंग्स, सब बहुत ट्राई किए. सब कुछ ट्राई किया. गोभी मंचुरियन. मी तो गिर रहा है, लागू गिर रहा है ऐसे खाओ. नमस्कार मंडळी, डे 2 मध्ये तुमचं स्वागत आहे. सो काल आम्ही हॉटेलमध्ये रेस्टॉरंटमधून आलो हॉटेलमध्ये आणि झोपून गेलो. म्हणजे मी आणि आहाना झोपून गेली. नेत्रा थोडी गप्पा मारत होती तिच्या फ्रेंडसोबत खालती आणि मग नंतर नेत्रा पण 12 वाजता येऊन झोपली. आणि आता वाजलेले आहेत 7:30, कारण की आम्हाला निघायचं आहे 8 वाजता. तर कारण की आज सिन्सिनाटीमध्ये स्नोस्टॉर्म आहे, 1 वाजता चालू होणार आहे आणि आम्ही ट्राय करतो की लवकरात लवकर सिन्सिनाटीला पोचायचं आहे. सो इकडून आम्हाला दुसरं जे टेम्पल जिकडे आम्ही चाललो इस्कॉन टेम्पल, ते आहे 1 तासावर, 1-1.25 तासावर. सो तिकडे आम्ही पोचले का तिकडे दर्शन वगैरे घेतलं का आम्ही लगेच निघणार आहोत. ब्रेकफास्ट केला तर तिकडे मोस्टली आम्ही करू, पण माहीत नाही ब्रेकफास्ट आम्हाला तिकडे मिळेल की नाही. 9 ते 9:30 टाईम असतं. सो 8ला आम्हाला निघायलाच लागेल शार्प. सो 8ला निघाले आम्ही तर आम्ही तिकडे 9 वाजता पोचू. सो आता आहारा पण रेडी झालेली आहे आणि नेत्रा पण रेडी झालेली आहे आणि आम्ही आता कॉफी पिऊ आणि फटाफट खालती जाऊन सामान टाकू. आणि खूप थंडी आहे आज. आलेलो आहोत इस्कॉन टेम्पल आहे. मागे बघू शकता टेम्पल आहे आणि भयानक बर्फ इकडे ऑलरेडी झालेला आहे. रस्ता तरी क्लिअर होता, फक्त शेवटचा जो पॅच आहे जिकडे आम्हाला थोडासा स्नो आहे. सो ती उतरण होती म्हणून ठीक आहे, पण आता चढताना आम्हाला एकदा चेक करावं लागेल की गाड्या कशा चढतील. सो आता सगळे आतमध्ये गेले, मी पण जातो कारण की भयानक थंडी आहे. -10 to -11 डिग्री सेल्सिअस आहे. जॅकेट थर्मल घातलं म्हणून ठीक आहे. पण आता आतमध्ये जातो, दर्शन घेतो आणि आम्ही लगेच निघणार आहोत इकडून कारण की सगळे घाबरल्यात स्नोला. सो फटाफट निघणार आहोत आम्ही. दर्शन घेऊन आतमध्ये जाऊन बघूया. आम्ही इकडे आधी पण आलो आहोत. सो तो व्लॉग पण आम्ही केला होता, तो व्यवस्थित व्लॉग केला होता कारण की आम्ही तेव्हा समरमध्ये आलो होतो.
आज माहीत नाही मला आतमध्ये किती घेता येईल, बट लेट्स सी. आम्ही आलेलो आहोत या शॉपमध्ये, जिकडे बऱ्याच साऱ्या चांगल्या चांगल्या गोष्टी आहेत. झुमका पण आहे, जर तुम्हाला झुमका घ्यायची असतील. आणि इतका छान सुगंध येतोय इकडे. हे शंख आहेत दुसरं बघूया आपण. आणि ते बघा प्रत्येक गोष्ट बघेल ते हे घेऊया चालू आहे. तुम्ही बघितलं तर लेक पूर्ण फ्रीज झाला आणि हा रोड असा आहे स्लिपरी, त्याच्यामुळे आम्हाला निघताना फक्त थोडा आम्ही टेन्शन घेत होतो, पण गाडी व्यवस्थित चालली आहे. सो आता बाहेर निघाल्यावर पूर्ण रोड क्लीन आहे. आता आम्ही स्टारबक्सला आलो आहे आणि मी मागवला आहे स्ट्रॉबेरी लेमनेड ड्रिंक आणि नेत्राने मागवला फ्रॅपेचिनो मोको. कसं आहे ना? कॉफी आहे. कॉफी आहे आणि क्रीम आणि पेस्ट्री. ट्राय. सो मंडळी आम्ही आता आलेलो आहोत, एक हॉल्ट घेतला आहे एक स्टॉपमध्ये, आणि जिकडे आम्ही चिपोटले आणि स्टारबक्स दोन्हीकडे जाणार आहोत. चिपोटलेमधून चिप्स आणि गोकोमल घेतला. आम्ही हेवी लंच नाही करत आहोत. आणि स्टारबक्समध्ये कॉफी आणि एक ड्रिंक, मला लेमोनेड प्यायचं होतं, स्ट्रॉबेरी लेमोनेड, ते पिलं. आणि आता आम्ही परत निघणार आहोत घरी जायला. आणि घरी जाताना भयंकर स्नो भेटणार आहे आपल्याला. मी स्नोमध्ये एंटर झालेलो आहोत. इकडे स्नो चालू झालेला आहे आणि रस्त्यावर हळूहळू फ्लरीज पडतात, त्याच्यामुळे एकदम केअरफुली आम्ही राईट साईडला ठेवून गाडी चालवतो आहे, जेणेकरून गाडी स्किट नाही मारायला पाहिजे. कारण की लेफ्ट साईडला थोडा जास्त स्नो आहे, सो गाड्या स्किट करतात. सो इकडे आम्ही हळूहळू चालत, आणि इकडे तुम्ही बघतील तर स्नो जमायला सुरुवात झालेली आहे. सो मंडे फायनली आम्ही आता घरी पोचलेलो आहोत, गराजमध्ये पोचलेले आहे. आणि तुम्हाला मागे दाखवतो स्नो बघा. हा बघा इतका स्नो झालेला आहे ऑलरेडी, आणि गाड्या स्किट होत्या त्याच्यामुळे आम्ही थोडे हळूहळू आलो. आणि आत्ताच दिनेशने ड्रॉप केलं आणि निघून गेला तो त्याच्या घरी. सो आता मी पण आतमध्ये जातो, आम्ही पण फ्रेश होतो. खाल्ला आहे पण आणखीन थोडंसं खाऊ आणि चहा कॉफी वगैरे पिऊन थोडा आराम करू. हा ना, मजा आली? मजा आली तुला? ती बोलते की मला घरी नाही जायचं आहे. मग कुठं जायचं? तेव्हा बाहेर पण स्नो किती झाले, जा.